देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे। लोकसभेच्या एकूण जागेपैकी 48 मतदारसंघ या महाराष्ट्राला मिळतात आणि या 48 मतदारसंघापैकी 2 मतदारसंघ हे कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला येतात। त्यामध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले असे 2 मतदारसंघ या ठिकाणी आहे। या दोन्ही मतदारसंघावर या ठिकाणी खासदार म्हणून शिंदे गटाचे दोन्ही खासदार आहेत, परंतु या दोन्ही खासदारांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्यामुळे या ठिकाणी ही दोन्ही जागा शिंदे गटाला मिळते की भाजप या ठिकाणी लढवते हे सुद्धा पाहणे औचित्याचे ठरणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागेसाठी महाविकास आघाडी ही तितक्याच प्रबळपणे तयारी करत असताना दिसत आहे। महाविकास आघाडीकडून कोल्हापूर मतदारसंघामध्ये श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज यांना उमेदवारी दिल्यामुळे या उमेदवारीमुळे शिंदे गटाचे खासदार सदाशिव मंडलिक यांच्या पुढे या ठिकाणी तगडे आव्हान उभे राहणार आहे। त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रचंड नागरिकांच्या मध्ये नाराजी असल्याचे सुद्धा भाजपच्या सर्वेमध्ये दिसून आल्यामुळे ही जागा शिंदे गटात लढण्यासाठी प्रतिकूल नाही अशी भाजपची सर्वे असल्यामुळे या ठिकाणी ही जागा भाजप लढते की हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। भाजप या ठिकाणी आवाडे कुटुंबियांना या ठिकाणी उमेदवारी देऊन या ठिकाणी धैर्यशील माने यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ही जागा मिळवण्यासाठी शिंदे गटाला आपल्याच मित्रपक्षासोबत या ठिकाणी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। ही जागा जर धैर्यशील माने हे निवडून लढले तर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना या ठिकाणी निवडून जाण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती या ठिकाणी तयार होईल असे सुद्धा भाजपचे सर्वे सांगितले आहे। जर राजू शेट्टी हे भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढून महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर निवडणूक लढले तर या खासदारकीचा प्रवास हा राजू शेट्टींचा सुखकर होणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी लढतात की एकला चरोरे हेच या ठिकाणी धोरण अवलंबतात हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। कोल्हापूर जिल्हा मतदारसंघामध्ये या ठिकाणी शाहू महाराज उमेदवारी असल्यामुळे ही जागा जर महाविकास आघाडीला तर फिक्स मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंटी पाटील सारखे एक प्रचंड आशावादी तरुण व्यक्ती या ठिकाणी प्रचारासाठी असल्यामुळे या ठिकाणी शाहू महाराजांचा निवडून जाण्याचा मार्ग सुद्धा सुखकर होणार आहे। त्यामुळे लोकसभा मतदारसंघात भाजप लढते की शिंदे लढते की महाविकास आघाडी आणि महायुती विरुद्ध होते हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिषेक विधाते या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून कमेंट करा। धन्यवाद।